नमस्कार ताई दीदी मॅडम, मी गोपिका ज्वेलरीमधून। माझ्या हातामध्ये हे जे तुम्ही पाहताय ना, हे प्लास्टिक डाय, यामध्ये काय असतं, असं डिझाईन बनलेलं असतं। या साच्यामध्ये अशा पद्धतीने प्लास्टिक भरलं जातं। भरना दीदी इसमें हे गरम हीट प्लास्टिक असतं यामध्ये। वेरी नाइस। ये प्रेस कर दिया तो उसमें आ गया। अभी बताओ, कोई एक दूसरा खोल के बताओ जो भर दिया था। ये भरा हुआ है। अभी हे बघा, यामध्ये ही डिझाईन रेडी होऊन निघली। हे प्लास्टिकचं बनतं। आधी कशाचं बनतं? प्लास्टिकचं। आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या सेट्सला लावलं जातं। आपण इथे हे पाहतोय, हा आपला फॅक्टरीचा पहिला पार्ट आहे। पहिला म्हणजे काय, स्टार्टिंग प्रोसिजर ही आहे। आधी कम्प्युटरवरती डिझाईन बनवलं जातं, त्यानंतर त्याची डाय बनवली जाते अशा टाईपची प्लास्टिकची। हे बघा, हे डिझाईन वर्क केलं असतं, हे यावरती असं लावलं जातं। आपण त्या फॅक्टरीमध्ये जाऊया। त्याचा हा छोटा पार्ट, अशा टाईपच्या भरपूर डाय तिथे ठेवलेल्या असतात धुळखात। तर आपण जाऊया। हे कसे राहतात आमचे बंगाली बाबू, इकडे पहा कसे राहतात। ते जे छोटे छोटे प्लास्टिक बनले होते ना, तर त्याला काय केलेलं आहे बघा, असं एक झाड तयार केलं जातं। जरा जॉईंट करके बताना वो कैसा करते हो आप लोग। हे बघा, हे छोटे छोटे जे तुकडे आहेत ना, त्याला असं ते तिथे लावतात आणि ते लावून सगळे त्या ठिकाणी असं त्याचं झाड तयार करतात। आणि या झाडाला आतमध्ये येऊन मी दाखवतो तुम्हाला। ही मेटल टँक आहे। त्यानंतर हे जे आहे ना, यामध्ये असं टाकून या इथे ठेवलं जातं। हा मेटल एकदम पातळ असतो, पातळ मेटल, तो यामध्ये टाकलं जातं। यामध्ये टाकल्यानंतर त्याचं इथे पावडर होतं। काय होतं, ही अशी जी पावडर असते ना, ही भरली जाते, म्हणजे पीओपी आपल्या लँग्वेजमध्ये पीओपी। आणि ती पीओपी हे भरल्यानंतर हे इथं एवढं हीट असतं की असं मेटल तयार होतं। मात्र त्यामध्ये असलेलं प्लास्टिक या भट्टीमध्ये टाकून इथे जाळलं जातं। ते बघा, खाली निळं निळं तुम्हाला ते पडलेलं दिसत असेल। आणि नंतर त्या मेटलला लाल करण्यासाठी, म्हणजे एकदम भक्कम करण्यासाठी, या भट्टीमध्ये असं ठेवलं जातं। हा पाईप जो आहे ना, हे असं ठेवलं जातं। हे लावल्यानंतर त्याचं प्रोसिजर चालू होतं आणि इतकं भयंकर हीट असते, जसं आपण काही लोखंडाची जशी लाल करतो ना वस्तू, त्या टाईपचं ते लाल होऊन बाहेर पडतं। आणि नंतर आता तर बंद आहे मशीन। नंतर हे मेटल अशा टाईपमध्ये साफसूत्र तयार होतं। आता हे तुम्हाला दिसत असेल, हे डिझाईन्स आहेत। आता हे डिझाईन्स काय करतात, हळूवाररित्या एकमेकांवरती जोडून त्याचे सेट्स तयार करतात। सेट्स पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे आपल्याला, आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे कसं वाटतंय, समजतंय ना। आणि लाईक, फॉलो, शेअर करायचंय। गोपिका ज्वेलरीला प्रेम दाखवायचंय। पुढचा व्हिडिओ लवकरच।